रायगडे मंदिर वसे माझा राया, रायगडे मंदिर वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली जगती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती. भाविक जन हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शिवपुत्र संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं पवित्र पावन भूमीमध्ये ऐतिहासिक अशा सराटी अंतरवालीमध्ये संघर्ष योद्धा, मराठा योद्धा आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याकरिता ज्या योद्ध्यानं प्रचंड अशी चळवळ उभी केली, असे सगळ्यांचे प्रेरणास्थान, आपल्या सगळ्यांचं नेतृत्व आदरस्थान संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठीचा जो लढा उभा राहिला, या लढ्याचं केंद्रबिंदू ठरलेल्या सराटी अंतरवालीच्या पवित्र भूमीत आदरणीय दादांच्या उपोषणाच्या निमित्तानं आणि आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा कार्यक्रम 16 तारखेला रात्री 12 वाजता आदरणीय दादा उपोषणाला बसले. 17 तारखेचा दिवस गेला, 18 तारीख आहे आणि याच उपोषणाच्या या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला कीर्तनाचा कार्यक्रम आणि या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये सुंदर गोड अशी अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, ती म्हणजे धर्माचे पालन, पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला येतो. हे काम केल्यानं आमच्या नामरूपी, संप्रदाय रूपी आणि धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं. धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना आम्ही तीक्ष्णाशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र हाती घेऊन धर्माच्या पालनाचं काम करू आणि या पवित्र कार्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, भीडभार न राखता, उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो अथवा नारी, हा सगळा भेद बाजूला सारून कसल्याही प्रकारची भीडभार न राखता या धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ, असं जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये म्हणताय. विठाला चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत? बोला बोला, काय हरकत? सगळ्यांनी असं प्रसन्न बसा, प्रसन्न ताट बसा, ताट. तिकडे उभं राहिले जर बसता आलं तर बघा, म्हणजे बसात असं नाही पण बसता आलं तर बघा, थोडी शोभा वाढवा. बसा, सगळ्यांनी प्रसन्न बसा, ताट बसा. त्या सदावर्त्यासारखं वाकडं तिकडं थोबाड करून कोणी बसू नका. तीन महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये पाळा. सूचना क्रमांक 1, एकदा बसल्याच्या नंतर कोणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. सूचना क्रमांक 2, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कोणी गप्पा मारून मध्ये बडबड करायची. बोला बोला. आणि सूचना क्रमांक 3, ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कोणी टाळी वाजवायची? कोण नाही म्हणलं? ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचे. विठाला. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर धर्माच्या पालनाचं काम करतो. जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या धर्माचं पालन करताय? धर्म म्हणजे काय? एखाद्या सर्वसामान्य जीवाला का तुम्ही आम्ही विचारू गेलो, बाबा धर्म कशाला म्हणतात? काय आहे धर्म? तुझा कोणता आहे धर्म?
तर आमच्या मुखातून आपसुकच वाक्य बाहेर पडतं, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. हे धर्म आम्हाला लक्षात येतात मायबाप. पण धर्म या 2 अक्षरी शब्दाची व्याख्या एवढी संकुचित. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला कळेल, पचेल, रुचेल अशा भाषेत मी धर्माची व्याख्या सांगेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे असतं तो आपल्या जीवनातला धर्म आहे. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काहीतरी भूमिका घेऊन जन्माला येतो, काहीतरी कर्तव्य घेऊन जन्माला येतो, काहीतरी कर्म घेऊन जन्माला येतो आणि तो प्रत्येकाच्या जीवनातला धर्म असतो. म्हणून तर हिंदुस्थानची लोकसंख्या 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्या हिंदुस्थान नावाच्या आपल्या या भारत देशाची आहे. तरी तर या भारत देशात जन्मणाऱ्या लेकरांची संख्या लाखो आहे. ज्या अर्थी देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे तरीही नवीन जीव दरदिनी जन्म घेतात. याचा अर्थ देव ज्या अर्थी नवीन जीवाला दरदिनी जन्माला घालतोय त्या अर्थी त्या जीवाची या देशात या भूतलावर गरज असली पाहिजे. गरजेविना आणि कर्तव्याविना कुणाचा जन्म होत नाही. जन्म झाल्याच्या नंतर माणसं कर्तव्यापासून दूर जातात, कर्तव्याशी विनमुख होतात. पण प्रत्येक व्यक्ती कर्तव्य घेऊन जन्माला येतो. कर्तव्य प्रत्येकाचं आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर तुमच्या आमच्या सारख्या कीर्तनात बसलेल्या सर्व सामान्य श्रोत्यापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी कर्तव्य आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या जीवनातलं कर्तव्य नाम धर्म काय आहे? भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्म आहे भक्तांचा सांभाळ करणं, दृष्टांचा संहार करणं आणि धर्माचं रक्षण करण्याचं काम करणं. हा भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान या पृथ्वी तलावर जन्माला येतात आणि धर्माचं रक्षण करायला आलेले भगवान दृष्टांचा संहार करून भक्तांचा संभाळ करण्याचं काम करतात. श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवान स्वतःच्या मुखाने सांगतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता संत सज्जनांचा संभाळ करून दुष्टांचं निर्दलन करण्याकरिता भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी या भूतलावर जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन. कोण म्हणता असं? भगवान म्हणता, यदा यदा ही धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता भगवान या भूतलावर जन्माला घेतात. महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतायत, महाराज म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्याकरिता भगवान अवतार धारण करतात आणि भक्तांचा सांभाळ करण्याचं काम करतात. गड्या, धर्माचं रक्षण करण्याकरिता भक्तांचा सांभाळ करून दुर्जनाचा संहार करण्याकरता भगवान जेवढे अवतार घ्यावे लागतील तेवढे अवतार घेतात. भक्तांचा सांभाळ करताना भक्ताच्या घरची कामं भगवान परमात्मा करतायत आणि भक्ताच्या घरची कामं करताना ते थोडीशीही लाज बाळगत नाही. देवाला भक्ताच्या घरची कामं करताना लाज वाटत नाही. महाराज म्हणतायत, साधारणया भक्ती काज नाही लाज धरीत आणि ऐशी याशी शरण जावे. भगवान परमात्मा भक्ताच्या घरची कामं करताना लाजत नाही. त्यामध्ये भक्तांचा सांभाळ करण्याचं काम भगवान करतायत. कोणाकोणाच्या घरी काय काय कामं केले यासाठी वारकरी परंपरेत एक अभंगाचे उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे नरहारी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मिळ्या संगे डोरेवडी. प्रत्येक भक्ताकरिता भगवान परमात्म्याने काय काम केलं हे सांगणारा एक अभंगच आहे. तुम्ही म्हणाल, महाराज थोडं जवळचं उदाहरण सांगा. आपल्या अगदी जवळ असणाऱ्या शांती नाथांच्या घरी त्या भगवान परमात्मा जगात मालक भगवान
परमात्म्यानं नाथांच्या घरी यावं आणि नाथांच्या घरची कामं करावी. नाथाच्या घरी त्यानं कावडीनं पाणी भरावं. देवाला लावण्याकरता नाथ महाराज चंदन उगळायचे आणि चंदन उगळून द्यायला श्रीखंडाच्या रूपातला देव आहे. प्रत्येक भक्ताच्या घरी तो काम करू लागला. गड्या कोणाच्या घरी काय कामं केली याचा अभंगच मी आता सांगितला. आणखी आपल्या शेजारी परभणी नावाचा जिल्हा आहे. परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आली आणि एका मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणतात, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. कोण असतं बाबा पंढरपूरला? वडिलांना सांगावं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला 28 युगापासून उभा आहे. मग त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा जर जगाचा मालक पंढरपूरला विटेवर उभा असेल ना तर कसा दिसतो तो जगाचा मालक? कसा पंढरपूरला विटेवर उभा आहे तो मला बघायचंय बाबा. त्या मुलीनं आपल्या बापाकडे हट्ट धरला आणि आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्याकरता तो बाप पंढरपूरला निघाला आपल्या लाडक्या लेकीला खांद्यावर घेऊन. किती भाग्यवान असेल तो बाप जो आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन पंढरपूरला निघाला. आणि किती भाग्यवान असेल ती लेक आपल्या बापाच्या खांद्यावर देवाच्या दर्शनाकरता निघाली. लेकीचा हट्ट पुरवण्याकरिता बाप त्या ठिकाणी पंढरपूरला निघाला आणि लेकरांचा हट्ट काही केल्या पुरवावा लागतो. 3 प्रकारचे हट्ट शास्त्राने सांगितले, प्रामुख्याने तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पहिला हट्ट आहे बालहट्ट. कशाला म्हणायचं बालहट्ट? लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. दुसरा हट्ट राजहट्ट. राजहट्ट कशाला म्हणायचे? हा, नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच. बोला, राजहट्ट. आणि तिसरा हट्ट आहे स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशाला म्हणतात? कपाट भरून साड्या घरात असल्या तरी संक्रांतीला नवी साडी घ्यावीच. बोला बोला, जणू माझ्या समोर सगळे ब्रह्मचारी बसले. नवी साडी घ्यावी लागते. असा प्रकारचा स्त्री हट्ट आहे. हे 3 हट्ट पुरवावे लागतात. आपल्या लेकीचा बाल हट्ट पुरवण्याकरता तो बाप आपल्या लेकीला घेऊन पंढरपूरला निघाला. पंढरपूरमध्ये पोहोचले. देवाच्या दरबारात जाऊन देवाचं दर्शन त्या बापानं आणि त्या लेकीनं केलं. पण त्या लेकीनं देवाच्या समोर हात जोडले. एकटक नजर त्या देवाकडे लागलेली आहे. देव त्या लेकीकडे पाहतोय आणि ती लेक, ती मुलगी त्या देवाकडे पाहते. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. एकटक नजर देवाकडे लागलेली आहे. देव जनाबाईकडे पाहतायत आणि जनाबाई देवाकडे पाहतायत. आणि पाहता पाहता जनाबाईच्या डोळ्यात कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. जनाबाईनं देवाकडे बघावं, जनाईच्या डोळ्यात पाणी यावं आणि जनाईच्या बापानं म्हणावं, बाळ जावं लागेल आपल्याला परत. आणि त्यावेळी जनाबाई सांगते, बाबा आतापर्यंत मी माझ्या बापाकडे राहिले, पण आता मला जगाच्या बापाच्या चरण सानिध्यात राहायचे. मला घरी येण्याची इच्छा नाही. आणि जनाबाईनं देवाच्या मंदिरात पंढरीत राहण्याचा हट्ट धरला आणि बापाच्या डोळ्यात पाणी आलं. जनाबाई हट्ट सोडेना म्हणून जनाबाईचा बाप पंढरपूर सोडून घरी एकटा निघाला. पण जनाबाईला मंदिरात सोडून निघताना जनाईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि साहजिक आहे महाराज, एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही ना, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप जनाईला सासरी पाठवत नव्हता तर देवाच्या मंदिरात सोडत होता. डबडबल्या डोळ्याने जनाबाईला निरोप द्यावा आणि जनाबाईच्या वडिलांना निघावं. त्यावेळी नामदेवराय नावाच्या संतांचं आगमन देवाच्या दरबारात झालं. नामदेवरायांना जनाबाईच्या बापाला सांगावं, बाबा चिंता करू नका तुमच्या लेकीची. या पंढरपुरात तुमच्या जनाबाईचा मी लेकीसारखा सांभाळ करेल. आणि जनाबाईच्या बापानं जनाबाईचा हात नामदेवराय नावाच्या संतांच्या हातात दिला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो, एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि
आपल्या लेकराचा हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणते महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती, पण ते रोयलागडचा पाहुणा ऐका ना. सत्यानाश. जनाबाईला नामदेवराय घरी घेऊन गेले. सगळ्या लोकांचा, घरातल्या लोकांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. नामदेवरायांच्या कुटुंबात 14 सदस्य. स्वयंपाक जनाबाई करायच्या, जात्यावर दळण जनाबाई दळायच्या, गोवऱ्या जनाबाई थापायच्या आणि प्रत्येक कामात मदत करायला देव विटेवरून जनाबाईकडे यायचा. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. काय काय कामं केली भगवंताने ऐका गड्या, भगवंताचा धर्म मी सांगेल. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. महिला मंडळ इकडे होतात का वा? नाही वा. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. जगाच्या मालकानं यावं, जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या आणि जनाबाईला स्वतःच्या हातात घालावं. अरे भक्ताच्या घरची कामं करताना देव लाज बाळगत नाही. हा भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. परमात्म्याच्या जीवनातला जसा धर्म आहे तसा साधूच्या संताच्या जीवनामध्ये धर्म आहे. काय आहे साधूच्या जीवनातला धर्म? तर बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळबळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळबळा. या जगातील प्रत्येक अज्ञानी पामर अनाथ जडजीवांचा उद्धार करण्याकरिता संत या भूतलावर जन्माला येतात. ज्यांचं मूळ निवास वैकुंठात आहे, पण वैकुंठातून ते या मृत्यू लोकामध्ये फक्त तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता जन्माला. महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता संत या भूतलावर जन्माला येतात, पण तुमचा आमचा उद्धार करणारे संत, तुमच्या आमच्या हितासाठी जगणारे संत या जगाला कळाले नाही. जर ज्ञानोबराय, मुक्ताबाई, सोपान काकाळी, निवृत्ती दादा, 4 अवतारी पुरुष असणारी भाऊंड संत मंडळी जर आळंदीतल्या लोकांना कळाली असती तर आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबरायांच्या झोळीत माती फेकली नाही. तुकोबाराय या देहूनगरीत अवतरले, पण देहूच्या लोकांना कळाले नाही. जर तुकोबाराय देहूच्या लोकांना कळाले असते ना, तर देहूतल्या कासाराच्या बायकोनं तुकोबाराच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं. मंबाजी बुवा नावाच्या भाजण्यानं तुकोबारायांना काठीनं मारलं नसतं. तत्कालीन स्वयंघोषित धर्मपंडितांनी तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या नसत्या. तुकोबारायांना गावाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न देहूतल्या लोकांनी केला नसता. तुकोबाराय या जगाला कळाले नाही. संतांनी या जगत कल्याणाकरिता आपण अवतार घेतलाय, आपण जन्माला आलो हे भान कधी विसरू न देता हयात भर संत जगत कल्याणाकरता अवतरले. विठाला संत या जगातील प्रत्येक जडजीवांचा उद्धार व्हावा यासाठी झटत राहिले, पण संत या जगाला कळाले नाही. प्रत्येक जीवाच्या उद्धाराकरता संतांनी नामस्मरणाचा सोपा मार्ग दिला आणि हा संत जीवनातला धर्म आहे. विठाला संतांनी या भूतलावर जगत कल्याणाचा मूलमंत्र तुम्हाला आम्हाला दिला गड्या. ज्यांना शक्य होईल त्यांनी बसून घ्या. भगवान परमात्म्याच्या संताच्या जीवनाच्या नंतर प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीवाच्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेला काहीतरी धर्म. ऐका गड्या, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. काय धर्म आहे मी सांगेल. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. प्रत्येक व्यक्ती मनुष्य म्हणून जन्माला आला तर प्रत्येक माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हा माणसाच्या जीवनामध्ये धर्म आहे. बघा, संताचं जीवन जगत कल्याणाकरिता, संताचं जीवन दुसऱ्याकरिता, जे कधी स्वतः करिता जगत नाही, जे कधी स्वार्थाकरिता मागत नाही, त्यांचं जीवन फक्त दुसऱ्याकरिता संत जीवन आहे महाराज. आणि जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो त्याचंच रक्त त्याला एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही. जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करतो त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. सारे
वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवबाराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून राजाधिराज छत्रपती शिवबाराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. 18 पगड जातीचे मावळे श्री महाराजांनी सोबत घेतले होते. एक मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. एक मावळा लढत होता. एक मावळा झुंजत होता. एक मावळा प्राणपणाला लावायला तयार होता. महाराजांना फुलंदासी मावळ्यांची फौज तयार करतात. कधी जात पात पाहिले नाही, जाती भेदाला धारा दिला नाही, तर 18 पगड जातीच्या बुलंद मावळ्याची फौज श्री महाराजांना तयार केली. महाराजांच्या मावळ सेनेमध्ये 18 पगड जातीचे मावळे होते. मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुमार होता, साळी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातंग होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजानं स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. पण महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते? मंदिरातील देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता माऊल्या सुरक्षित नव्हत्या? जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने आकांत. अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्ताची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा महिमा. अशा छत्रपती शिवरायांना 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. राज्याचा राज्यकारभार पाहताना नशेमध्ये बेधुंद असणारे पण एवढं बलाढ्य स्वराज्य स्वतःच्या मर्गताच्या जोरावर निर्माण करून सुद्धा ज्यानं उभ्या हयातीत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही, असा जगाच्या पाठीवरचा एकमेव आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, राजकीय स्वार्थापोटी जातीत वाद लावणारे, पण 18 पगड जातीच्या जनसमुदायांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवर एकमेव जाणता छत्रपती शिवराय नावाच्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर तर गाजतंय, पण इतिहासाच्या पानापानावर रयतेच्या मनामनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांसारखा संस्कारी राजा झाला नाही. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे, पण जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला माता मावल्यांना वाचवणारा. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला प्रसंग सांगायला आज आनंद वाटतो. त्याचं कारण आहे महाराज, आज जर महाराष्ट्राची स्थिती आपण पाहिली ना तर अत्यंत दुर्दैवी अवस्थेला महाराष्ट्र पोहोचलाय. 1 महिनाभरापूर्वी बदलापूरला एक दुर्दैवी घटना घडली. 3 वर्ष आणि 8 महिने ज्या चिमुरड्या मुलीचं वय आहे त्या चिमुरड्या ताईवरती अत्याचार करण्याची घटना या महाराष्ट्रात घडते. कळव्यामध्ये मतिमंद मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अकोला या ठिकाणी 6 शाळेतल्या मुलीवर अत्याचाराच्या घटना घडतात. घराच्या बाहेर निघून शेतात जाणाऱ्या 67 वर्षीय माता माऊलीवरती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या मांजरी गावात अत्याचार केला जातोय. एखाद्या माता बहिणीने आपल्या घरातून शेतात जावं तर तिच्यावर अत्याचार केला जातोय. एखाद्या माता बहिणीने घराच्या बाहेर पडावं तर तिच्यावर अत्याचार होतोय. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलीनं स्कूलमध्ये बसून स्कूल बसमध्ये बसून शाळेत जावं तर स्कूल बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला जातोय. स्कूल बसमध्ये उतरल्याच्या नंतर शाळेच्या प्रांगणात ती पोहोचणे म्हणजे सुरक्षित राहील अशा भावनेनं माता पिता तिला शाळेत पाठवतात, तर शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच आमच्या माता भगिनीवरती अत्याचार केला जातोय. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना कानावर आल्या
तर वाटतं माझ्या राजानं शिवकाळात निर्माण केलेला कायदा महाराष्ट्रात यायला हवा. माता मावल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याच्या डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळाया घातल्या पाहिजे. माता मावल्याच्या अंगावर हात टेकणाऱ्याचे हात पाय चाटून कलम केलं पाहिजे. गदावरून ढकलून त्याचा चौरंगा केला पाहिजे. आमच्या छत्रपतींच्या काळातला कायदा आज लागू करण्याची गरज आहे. आज अवस्था बिकट करायला पोहोचली. मागच्या महिन्यात रक्षाबंधनाचा सण होता. महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी आपल्या भावाला एकीकडे राख्या बांधत होत्या. तर महाराष्ट्रातल्या काही बहिणी एकीकडे लाडक्या बहिणी फॉर्म भरायला गेल्या होत्या. एकीकडे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये लाडकी बहिणीचा सन्मान म्हणून दिले जात होते. एकीकडे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधून तो रक्षाबंधनाच्या सणाचं पावित्र्य जपत होत्या. तर एकीकडे त्याच माता मावल्याची आबरू या महाराष्ट्रात लुटली जात होती. रक्षाबंधनाचा सण झाला. आता लवकरच भाऊबीजेचा सण येईल. भाऊबीजेच्या सणाला जर एखाद्या बहिणीनं आपल्या भावाला ओवाळताना जर एखादा भाऊ जर म्हटला की ताई तुला काय भेट देऊ, तर त्या ताईनं काय उत्तर द्यायचं ऐका गड्या. त्या बहिणीनं त्या भावाला 2 गोष्टी मागायच्या. दादा मला बहीण म्हणून ज्या नजरेने बघतो ते इतराच्या बहिणीकडे त्याच नजरेनं बघ. या महाराष्ट्रात एकही अन्याय अत्याचार होणार नाही. आणि एवढं होऊन जर अन्याय अत्याचार थांबले नाही तर आपल्या भावाला दुसरी एक भेटवस्तू मागा. आपल्या स्वरक्षणाकरिता आपल्या जवळ एक धारदार शस्त्र बाळगण्याची धारदार शस्त्र आपल्या जवळ बाळगण्याची भेटवस्तू आपल्या भावाला मागा. ज्या वेळी एखादा नराधम माता मावल्यावर वाकडी नजर करून अंगावर चालून येईल ना, त्या माता मावल्यांना स्वरक्षणाकरता एखाद्या शस्त्राची गरज आहे. ते शस्त्र आपल्या भावाला मागा. या महाराष्ट्रात एकही अन्याय अत्याचार होणार नाही. मागितलं पाहिजे. माझ्या शिवरायानं 350 वर्षापूर्वी माता मावल्यांचं रक्षण करण्याचं काम केलंय. म्हणून तर छत्रपती शिवबाराजांचं चरित्र आम्हाला कीर्तनात सांगावं लागतं. 350 वर्षापूर्वी संपुष्टात आलेला धर्म, 350 वर्षापूर्वी संकटात सापडलेला धर्म माझ्या छत्रपती शिवबाराजांना त्या ठिकाणी एक रक्षण करण्याचं काम. एक मावळा महाराजांकरिता लढत होता. एक मावळा महाराजांकरता जगायलाच नाही तर मरायला तयार होतो. तानाजी मालुसरे नावाचा मावळा राजांकडे आला आणि राजाला म्हणाला, राजा पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलो. राज पोराच्या लग्नाला यावं लागतं. मासाहेब आणि राजानं तानाच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण स्वीकारलं. पण राजे बोलून गेले, ताना तुझ्या पोराच्या लग्नाला नाही रे यायला जमणार. काय जमणार नाही राजा? मी तर तुमच्या मावळ सेनेतला निष्ठावंत मावळा, काय यायला जमणार? राजानं दिलेलं उत्तर आहे, ताना ज्या तिथीला तुझ्या मुलाचं लग्न तू ठरवलंस त्याच तिथीला मी कोंढाणा किल्ल्याची मोहीम हाती घेतली आहे. मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नातला कोंढाणा किल्ला जिंकून आम्हाला स्वराज्यात सामील करायचा आहे. ताना त्या स्वराज्यात आणून त्या कोंढाणा किल्ल्यावर स्वराज्याचं भगवं निशाण फडकवायचंय. ताना आम्ही कोंढाणा घेण्याकरता जातो, तुम्ही पोराचं लग्न लावा. वाक्य ऐक. तानानं आपल्या हातातील निमंत्रणाच्या अक्षता उधळून दिल्या आणि तसाच ताना घरी गेला. आपल्या पत्नीला म्हणाला, 2 दिवसावर आपल्या रायबाचं आपल्या पोराचं लग्न आलं. पत्नी म्हणाली, माहित आहे मला. अगं 2 दिवसावर आपल्या रायबाचं लग्न आहे आणि राजाधिराज छत्रपती शिवराय कोणाला किल्ला घेण्याकरता जात आहे. बायको म्हणाली, मग अगं स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंढाण्यासारखा किल्ला घेण्याकरिता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत जिगरबाज रणमर्द रांगड्या आणि निधड्या छातीच्या निष्ठावंत मावळ्यानं पोटच्या पोराच्या लग्नात वर्गात म्हणून खाटात फिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. मग मी जातो आणि कोंढाणा घेऊन येतो, तो पोराचं लग्न लाव. वाक्य ऐकलं. तानाच्या बायकोच्या डोळ्यात गळगळाट पाणी आलं. काळजाची लाही लाही झाली. आपल्या पत्नीच्या डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूच्या धारा तानानं पाहिल्या आणि ताना आपल्या पत्नीला म्हणाला, रडू नकोस, रडू नको.
आहे. आपला जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झालाय. आणि का रडतेस? तानाच्या बायकोनं रडत रडत उत्तर दिलं, पोराचं लग्न सोडून कोणाला घ्यायला गेला तर तुम्ही बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही. आणि एकदा का कोणाला किल्ला घ्यायला गेला, कोणाच्या मोहिमेत तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल. वाक्य ऐकलं, 2 पावलं मागाला ताना आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या डाव्या हातानं पुसत म्हणाला, याद राख, जोपर्यंत मी कोणाला घेऊन माघारी घरी परतत नाही, जोपर्यंत मी कोणाला जिंकून आपल्या घरी परतणार नाही, तोपर्यंत कपाला कुंकू लावू नकोस. मी माघारी आलो तर माझ्या हातानं तुझ्या कपाला कुंकू लागेल. बायकोच्या कपाळाचं कुंकू बसून पोटच्या पोराचं रायबाचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन आणि शेलार मामाला सोबत घेऊन तानाजी, सूर्याजी आणि शेलार मामा निघाले आणि राजांच्या जवळ पोहोचले. राजांना मुजरा केला. मुजरा करत ताना म्हणतोय, राजे ठरलंय, राजा आमचं ठरलंय. राजे म्हणतात, काय ताना, काय ठरलंय र? तुझ्या पोराचं रायबाचं लग्न ठरलंय ना? कसा ताना बोलतो, राजा नाही राजा नाही, आमचं तेच ठरलंय राजा. आधी लगीन कोणाचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा त्या वेळा जाऊन भिडतो दुश्मनाशी, करतो त्या दुश्मनाची माती. राजाला आश्चर्य वाटतंय, अरे बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून आलाय, पोटच्या पोराचं लग्न सोडून आलाय, आता तर तानाला विडा द्यावा लागेल. राजाने विडा दिला आणि विडा घेऊन ताना निघाला. शेलार मामाच्या मदतीनं, सूर्याजीच्या सहाय्यानं आणि मावळ्यांच्या साथीनं तानाजी नावाचा जिगरबाज मावळा तोंडाना किल्ल्याच्या दिशेनं निघाला. घनदाट जंगलाचा प्रवास करून पुढे निघाले. द्रोणागिरी नावाचा कडा लागला. या द्रोणागिरी नावाच्या प्रचंड बळाच्या आणि कठीण असणाऱ्या कडावर चढून तानाजीला कोणाला काबीज करायचा. पण या किल्ल्यावर चढणं शक्य नाही. सहजच पाय निसटला तर मृत्यूशिवाय पर्याय नाही. एवढ्या बिकट रस्त्यातून कशी वाट सर करायची, कसा कोणाला काबीज करायची, विचार तानाजी करतायत. आणि तानाजीला योग्य ठेवली. 2 हलक्या वजनाचे मावळे वरती पाठवले. त्यांच्याकडे दोरखंड दिले. वरती दोरखंड बांधले आणि दोरखंडाला लटकून तानांच्या समवेतचा एक एक मावळा कोणाला किल्ल्यावरती चढू लागला. आणि अचानक वरून तानाजी नावाच्या सुभेदाराला एका मावळ्याने आवाज दिला, सुभेदार, अपशकुन झालं, अपशकुन. काय झालं? ताना त्या ठिकाणी तानाजी विचारतायत. त्यावेळी वरचा मावळा आवाज देतोय, सुभेदार, दोर तुटला, दोर. अरे ज्या दोराला लटकून मावळे वरती निघाले तो दोर तुटला होता. आणि कोंडाला किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वीच अनेक मावळ्याच्या रक्ताचा सडा द्रोणागिरी नावाच्या कडावर पडला होता. पण या प्रसंगाला अपशकुन समजून चालणार नव्हतं, कारण राजाला शब्द दिला तानानं, राजा आज तानाजी नावाचा सुभेदार कोणाला किल्ला स्वराज्यात आणून दाखवेल तरच तुम्हाला तोंड दाखवायला येईल, नाही तर माघारी येणार नाही. शब्द देऊन निघालेला ताना गडकाबीज करतोय. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आणि कोंडाणा किल्ल्यावरती मावळ्याची पोहोच पोहोचली आणि कोंडाण्यावरती एकच सिंह गर्जना झाली. आणि किल्लेदार उदयभान राठोड खडबडून जागा झाला. आग्या मोहन चौताळ्यावर तसं उदयभानचं सैन्य तानाच्या आणि मावळ्याच्या अंगावर तुटून पडलं. उदयभानचं सैन्य मावळ्याच्या अंगावर तुटून पडलं आणि तानाचे मावळे उदयभानच्या सैन्याच्या अंगावर तुटून पडले. त्यावर समशेर उपसला गेला. त्यावर समशेरीचे वार होऊ लागले. कोंडाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडत होता. कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत. कोंडाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडतोय. कोंडाणा किल्ला रक्ताने माखून निघत होता. आता तानाजी मालुसरे नावाच्या मावळ्याला किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोडनं पाहिलं आणि तानाजीची हिंमत बघून उदयभान म्हणाला, कोण तो? या किल्ल्यावर 4 दिवसा येण्याची कुणाची हिंमत होत नाही. आणि या
उदयभानच्या परवानगीशिवाय या कोंडाण्यावर चितपाखरू सुद्धा भिरकत नाही. मध्यरात्री या किल्ल्यावर आलास, येण्याची हिंमत केलीस, जिगर दाखवलेस. काय नाव तुझं? मिशाला पीठ तानाजी सांगत होता. छत्रपतीचा मावळा तानाजी मालुसरे म्हणतात या देहाला. म्हणतात क्षणी उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. पुन्हा ढाल समजेचा खळखळाट होऊ लागला. ढाल समजेल उपसल्या गेल्या. पुन्हा एकदा युद्ध पेटलेलं. पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडू लागला आणि उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. तानाने समजेल उपसली. तानाजी उदयभानच्या अंगावर धावून गेलाय. उदयभान आणि तानाजी एकमेकाशी झुंजतायत, एकमेकाशी लढतायत. आणि उदयभान नावाच्या दुश्मनाशी लढताना झुंजताना तानाजीच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाला नाही तरी तानाजी लढतायत. रक्तबंबाळ झाले तानाजी, परेशान झाले तानाजी, गंभीर जखमी झाले तानाजी. अरे तानाच्या अंगावरचं निशाण जर पाहिलं असतं तर आता तानाजीला मरावं लागणार होतं. तानाच्या अंगावर एक ना एक ठिकाणी वार झालेले आहे. तानाच्या अंगावर झालेले वार बघून एका मावळा म्हणतोय, ओ सुभेदार, बस करा की आता. किती जखमा झाल्या अंगावर, तुम्हाला मरायचं आता. सुभेदार, अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचं आता तुम्हाला, इथं मरणाची भीती नाही का वाटत? तसं तानानं म्हणावं, या चिंता, या भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती तानाची समशेर शेवटपर्यंत लढतो लागे. उदयभान नावाच्या दुश्मनाशी झुंजताना तानाजी नावाचा मावळा गतप्राण झाला. पण त्या उदयभान नावाच्या 32 दाताच्या बोकडाला शेलार मामा सारख्या मावळ्यानं त्याच कोंडाण्यावरती टरा टरा फाडला आणि कोंडाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकला. किल्ला स्वराज्यात आला. मावळ्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि तानाचा भाऊ सूर्याजी मालुसरे आनंदाने नाचू लागला. सूर्याला कळालं किल्ला स्वराज्यात आला. आनंदोत्सव सूर्या साजरा करत होता. आनंदाने नाचणारा सूर्या आनंदोत्सव साजरा करताना त्याचं लक्ष समोर गेलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रक्ताचा सख्खा थोरला भाऊ तानाजी सूर्यानं पाहिला आणि सूर्यानं आपल्या भावाला रक्तबंबाळ झालेल्या मृत अवस्थेत होत आवाज दिला, दादा उठा, दादा आपली या स्वराज्याला गरज. दादा बाळासाहेबांनी जर विचारलंय माझा टाळ्या कुठा तर काय उत्तर दो. राजानं जर विचारलंय माझा स्वराज्याचा सुभेदार कुठा आहे तर काय उत्तर देऊ दादा. ज्यावेळी तुमची पत्नी मला विचारेल की माझा कुंकवाचा धनी माझ्या कपाळाचं कुंकू पुसून कोंडाणा घेण्याकरता गेलाय, कुठे माझा धनी, विचारलं तर काय उत्तर देऊ. ज्यावेळी तुमचा चिमुरडा रायबा मला विचारेल माझा बा माझं लग्न सोडून कोंडाणा घेण्याकरता गेलाय, कुठे माझा बाप, विचारलं तर काय उत्तर देऊ दादा. गेलेली माणसं कधीच परत येत नसतात. या न्यायानं सूर्यानं तानाचं प्रेत राजांकडे नेलं आणि सूर्या तानाजी नावाचा सिंह गेला. पण राजानं कोंडाण्याचं नामकरण सिंहगड केलं. गड आला पण सिंह गेला. कशा करता करावं लागलं हे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आज एकाच एक आहे महाराज, सगळंच काय. आज एवढी सात संगत सुंदर आहे. आदरणीय लखडे दादा आहेत, आमचे शरदजी महाराज आहेत, दादासाहेब महाराज आहेत, रवींद्र महाराज आहे, गायनाचार्य मृदंगाचार्य. आज फक्त जरा बंधन आहे, गायनात काही बंधन नाही, मला बंधन आहे. मी दर कीर्तनात पाणी पाजत असतो, या कीर्तनात मलाच प्यावं लागतंय. नियम पाळले पाहिजे. थोडं पाजून पाजल्याशिवाय मला पण जमणार नाही. सुंदर अशी साथ महाराज जी देत आहेत. खरं सांगू महाराज, ही कला कुणाकडेही नाही. खरं सांगू, काही माणसं 12 वर्ष झाली कीर्तन करतात, अजून स्वर लागत नाही.
काही माणसाचे आयुष्य गेले, स्वर लागला नाही बरं का, पण एवढी सुंदर गाताय ती मंडळी. मी सांगतो महाराज, तुमच्यासारखी कला, तुमच्यासारखा गुण आम्हाला देवानं दिला नाही, पण मी कलाकारावरती प्रेम करणारा महाराज प्रथम चरणात महाराज म्हणताय, धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो. ते काम करण्याचं काम साधू करतायत गड्या. आणि साधूच्या जीवनामध्ये जसा धर्म आहे तसा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. सांगत होतो गड्या, माणसाच्या जीवनात एक महत्वाचा धर्म आहे, त्याला माणुसकी नावाचा धर्म म्हणतात. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे धर्म आहे. ते सांगण्या अगोदर मी सांगेल गड्या, आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका. एखाद्याच्या वाटेवरती फुलं नाही टाकता आली तर टाकू नका, पण कुणाच्या वाटेवर काटे सुद्धा. एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला नाही जाता आलं तर जाऊ नका, पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरिता मदत करता येत नसेल तर करू नका, पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका. एवढं केलं की तुमच्या जीवनातील मनुष्य धर्माचं पालन झालं. माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारचे धर्म आहेत. पहिला धर्म कौटुंबिक धर्म, थोडक्यात सांगून पुढे जाईल. कौटुंबिक धर्म कशाला म्हणतात? प्रत्येकाच्या वाट्याला आपल्या कुटुंबातून आलेली जबाबदारी आहे. कौटुंबिक जबाबदारी निभावणे म्हणजे आपल्या जीवनातील कौटुंबिक धर्माचं पालन करणे. माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या क्रमांकाला त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतायत. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म? तर भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला त्याचं भजन करण्याकरिता दिला. त्याचं भजन करणं माणसाच्या जीवनात आध्यात्मिक धर्म आहे. भगवान परमात्म्यानं नरदेह त्याचं भजन करण्याकरता दिला. त्याचं भजन आपण केलं पाहिजे, कारण भजन करण्याचा, नामस्मरण करण्याचा उपदेश संतांनी फक्त तुम्हाला आम्हाला केला, म्हणजे मनुष्य जीवाला. आता माणसालाच का भजन करण्याचा उपदेश केला? तर माणसाला भजन करण्याचं ज्ञान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती. पशुला भजन करण्याचं ज्ञान नाही आणि त्यांना पाप पुण्य सुद्धा कळत नाही. उत्तम आणि मध्यम प्रकारचे भोग भोगायला पशुला तयार व्हावं लागतं, तयार राहावं लागतं. म्हणून माणसानं भजन केलं पाहिजे, कारण याची देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन जर याच ध्यान घडतंय तर केलं पाहिजे. आणि माणसालाच का उपदेश? ऐका गड्या, माणसाला भजन करण्याचं ज्ञान आहे म्हणून माणसाला उपदेश. हे उपदेश कुत्र्या गिधाडांना नाही, पशुला नाही. पशुला भजन करण्याचं ज्ञान नाही म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात, बोला, गाढव कधी कीर्तनात येऊन बसत. भजन करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. आणि हा नरदेह भजन करण्याकरिता भजन करणं माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनातला 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला सामाजिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं सामाजिक धर्म? गड्या, जीवन जगताना कधीतरी स्वतःसाठी जगताना दुसऱ्याचा विचार करणं आणि स्वतःसाठी जगताना दुसऱ्याकरिता जगणं, याला सामाजिक धर्म म्हणतात. विठाला विठाला. जी माणसं स्वतःसाठी जीवन जगतात गड्या, ती माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी आहे. पण जी माणसं कधीतरी परार्थासाठी जगतायत, दुसऱ्यासाठी जगतायत, समाजासाठी जगतायत, ती माणसं चिरकाळ जिवंत असतात गड्या. त्या माणसाच्या नावाचा इतिहास होत असतो. मी सांगेल गड्या, माणसानं दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. ज्यांच्या समोर मी कीर्तन करतोय ना, त्या मनोज दादांच्या बद्दल सांगेल गड्या. दुसऱ्यासाठी कसं जगावं हे मनोज दादाकडून आपण शिकलं पाहिजे.
आणि मनोज दादांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलंय की समाजासाठी कसं झटलं पाहिजे. दादांच्या बद्दल एक वाक्य बोलून मी पुढच्या विषयाकडे वळणार आहे. माणसानं जगावं असं की माणसाच्या मनाला सुद्धा वाटलं पाहिजे मी जगतो. मी एक कवितेची एक ओळ सांगतो आदरणीय दादांच्या संबंधानं. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे आणि खरं जीवन जगतोय स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे. याचं नाव जीवन आहे महाराज. असं दुसऱ्यासाठी कोणीतरी जगलं पाहिजे. आणि ज्यावेळी माणसं फक्त स्वतःसाठी जगतात ना गड्या, तुम्ही गेलात ना तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल ना गड्या, तुमचा जिवंतपणे इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. माणसाच्या जीवनातील सामाजिक धर्म आहे. तुम्ही म्हणाल सामाजिक धर्म आमच्या जीवनात पाळणं गरजेचं काय? मी सांगेल गड्या का पाळावा माणसानं सामाजिक धर्म जीवनात. तर सामाजिक धर्माची जी ताकद आहे ना ती फार अनोखी आहे. काय सामाजिक धर्माची ताकद आहे वेगळं सांगायची गरज नाही. सामाजिक धर्माची ताकद मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या धान्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली. आणि आंतरवाली सराटीची ही भूमी त्याच क्रांतिकारी लढ्यानं पवित्र झालेली भूमी आहे. मराठा आरक्षणासाठी आदरणीय दादांनी हा प्रचंड मोठा लढा उभा केला. हा लढा काय या लाठी हल्ला घडला आणि आंतरवाली गाजली आणि जरांगे पाटील गाजले. हे लाठी हल्ला घडल्यामुळं हा लढा गाजला नाही, तर याच्या पाठीमागे आदरणीय दादांनी केलेला त्याग, आदरणीय दादांनी केलेलं समर्पण या पाठीमागे कारणीभूत आहे. सगळ्या आपल्या जीवनात जर आपण समर्पण केलं ना गड्या तर आपण लोकांच्या नजरेत वंदनीय होत असतो. ऐका ऐका एक वाक्य ऐका गड्या. आपण जर आपल्या जीवनात समर्पण केलं तर आपण लोकांच्या जीवनात वंदनीय होत असतो. आणि आपण जर लोकांच्या मनात वंदनीय असलो आणि लोकांसाठी समर्पण दिलं नाही ना तर आपल्यासाठी लोक सरपण शोधत असतात. मग वंदनीय जीवन असणाऱ्यांसाठी सरपण शोधलं पाहिजे की त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटला सारखं कर्तृत्व आणि समर्पण समाजाकरता देऊन लोकांनी जिवंतपणे फोटो घरात लावावा असं जगाच्या पाठीवर पहिल्यांदा घडलं. त्या आदरणीय मनोज दादाच्या संदर्भात समाजासाठी फार मोठा त्याग आहे. आरक्षणाची लढाई काही काल परवा सुरू झाली नाही. आणि आदरणीय दादांनी काही 29 ऑगस्ट 2023 पासून समाजाचं काम सुरू केलं नाही. त्या पाठीमागे 22 वर्षाचा संघर्ष आहे. 1982 साली मराठा समाजाचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता एक भलं मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं, तत्कालीन सरकारला त्यांनी विनंती केली होती, उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत माझ्या समाजाला का आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय पाहणार नाही. अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या नेत्यानं, मराठ्याच्या आमदारानं मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हे आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधवांनो. हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण झालं उलट. त्यांना ज्यांनी आमदार केलं, जे आमदार झाले, आमदाराला आरक्षणाची गरज नसती. आमदार असणाऱ्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी गोरगरीब मराठ्यांच्या पोरासाठी त्याग केला आणि आत्महत्या केली, देहत्याग केला. आता आम्ही रात्रीचा दिवस ज्यांच्यासाठी केला ते आमदार मराठ्यांची पोरं आंदोलनाचा नावाचा हक्क मागत असताना आरक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले ना तर घराचे दरवाजे बंद करतात आणि उलट पोलिसांना फोन लावून खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करतात. गड्या मला बंद नाही म्हणून बोलता येत नाही, पण मराठ्यांच्या पोरांनो इथून पुढे मराठ्यांचा नेता एकच संघर्ष होता, मनोज दादा जरांगे पाटील. आणि इथून पुढे मराठ्यांचा पक्ष एकच, ते म्हणजे आरक्षणावर लक्ष. हात सगळ्या विस्थापित मराठ्यांचा पक्ष. इथून पुढे फक्त आरक्षणाला लढणाऱ्या आदरणीय दादांच्या समवेत उभा राहायचे. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालं, सरकारला जाग आली नाही. तिथून पुढे सुद्धा अण्णासाहेब जावळे पाटलांनी, देवीदासजी वडजे सरांनी, अनेक क्रांतीसूर्य आणि मराठा समाजाच्या योद्ध्यांनी
आरक्षणासाठी त्या ठिकाणी प्रचंड मोठा लढा उभा केला. अगदी मेटे साहेबापर्यंत अनेक जण समाजासाठी लढले, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. अनेक वर्ष आरक्षणाचं घोंगडं भिजत राहिलं आणि यात शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात एक 4-5 वर्षापूर्वी दुर्दैवी घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी या ठिकाणी श्रद्धा सुद्रिक नावाच्या मराठा समाजाच्या चिमुरड्या ताईवरती अन्याय अत्याचाराने बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्रातले सगळे मराठे आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटले. त्या मोर्चाला मराठा क्रांती मूक मोर्चा असं नाव होतं. मूक मोर्चाला लाखोच्या संख्येने मराठी जमले. 2-3 मागण्या होत्या. श्रद्धाताईच्या आरोपीला फाशी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या प्रमुख मागण्या. कोपर्डीच्या श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झाली नाही आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मूक मोर्चे झाले, ठोक मोर्चे निघाले, ठोक मोर्चे मुडीत निघाले, मूक मोर्चे मुडीत निघाले आणि मराठा समाजाच्या नावावरती स्वतःची डाळ शिजवणारे काही दलाल समन्वयक सरकार दरबारी मॅनेज झाले आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मराठ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही मराठा समाजात जन्मलेल्या दलाल लोकांनी केलं. आंदोलन मोडलं. तिथपर्यंत आंदोलन गेल्याच्या नंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न मागे पडला आणि दिवस उजाडला. 28 ऑगस्ट 2023 आमच्या व्हॉट्सअपला आदरणीय दादांचा मेसेज आहे. उद्या सगळ्या मराठ्यांनी शहागडच्या पैठण फाट्यावरती जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा. मराठा आरक्षणासाठीचा जन आक्रोश मेळावा आयोजित केला. जन आक्रोश मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला. त्या शहागडच्या पैठण फाट्यावरती लाखो मराठी एकवटले आणि मराठ्यांच्या क्रांतीची, कुणबी प्रवर्गातून आरक्षण घेण्याच्या लढ्याची मशाल 29 ऑगस्टच्या शहागडच्या पैठण फाट्यावरून पेट घेऊ लागली आणि तिथून आरक्षणाची ज्योत पेटली. आदरणीय दादांनी त्या ठिकाणी भाषण केलं. सगळ्या उपस्थित समाज बांधवांना त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची भूमिका पटवून दिली. आदरणीय दादांनी जे भाषण केलं ते भाषण एवढं आक्रमक आणि एवढं मराठा समाजाला दिशा देणारं होतं. त्या एका भाषणानं राज्यातील संपूर्ण मराठा एकत्र करण्याचं काम केलं. दादांच्या भाषणात अनेक मुद्दे होते, पण दादाच्या भाषणातले 2 मुद्दे मी प्रकर्षानं प्रत्येक सांगत असतो. दादांनी 2 वाक्य सांगितले. नंबर 1, मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा जीव गेला तरी मी परवा करणार नाही, कारण मी येतानाच बायकोला सांगून आलोय, मी आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. कुंकू पुसून तयार राहा. या संघर्ष योद्ध्याने घेतलेली शपथ आहे. ती शपथ घेतलेली समजून आदरणीय मनोज दादा आजही त्या शपथेवर ठाम आहे आणि तो शब्द त्या ठिकाणी जपत दादा समाजासाठी लढतायत. दुसरा शब्द दादाचा होता, माझ्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड पाहणार नाही. महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आदरणीय दादांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील सगळे मराठी माझ्या कुटुंबातले सदस्य आहे. आदरणीय दादा त्या ठिकाणी समाजासाठी झटतायत. 22 वर्ष त्यांनी समाजासाठी संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. पोटात अन्नाचा कण नसताना जो माणूस समाजासाठी वणवण फिरला, अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं, जागृती करण्याचं काम केलं. महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य ज्या माणसाच्या घरात नाही, पण त्या माणसानं स्वाभिमानी मान कधी कुणापुढे झुकू दिली नाही आणि स्वाभिमानी पाना मराठा समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करून 22 वर्ष ताट ठेवला. 22 वर्ष केलेल्या त्यागाचं फळ महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे आज सराटी अंतरवालीच्या वाऱ्या करतायत. त्याचा अर्थ असा होतो, नेतृत्व प्रामाणिक आहे. ज्यावेळी तुम्ही समाजासाठी संकल्प करता आणि तुमचा संकल्प शुद्ध अंतःकरणातून असतो आणि सत्य असतो ना, तो पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी देवाची असते. सत्य संकल्पाचा दाता नारायण दादा समाजासाठी लढतायत. खरं सांगू,
दादानी आंदोलन करून महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा ज्यावेळी एकवटला त्याच्या अगोदर महाराष्ट्रात एक म्हण होती, मराठे म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारे, मराठे म्हणजे एकमेकाला माग खेचणारे, मराठे म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारे, मराठे म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारे, मराठे म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारे, मराठे म्हणजे एकमेकांना कुस्ती अडवणारे, मराठे म्हणजे भावकी पेशापायी एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारे, मराठ्याची जात म्हणजे खेकड्याची जात. वर्षानुवर्ष दशकानुदशके हे वाक्य मराठा कानावर ऐकत आला आणि मराठ्यानं शेकडो वर्ष सहन केलेली बदनामी सगळी मोडीत काढून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मनोज दादा जरांगे पाटलांनी केलं. आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीतलं मराठा समाज एकत्र होणं यासारखं दुसरं मोठं यश कोणतं नाही. लाखो मराठ्यांना कुणबी नोंदी त्यांच्या सापडल्या, लाखो मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता आला हे फक्त मनोज दादामुळे. शेकडो वर्षापासून कुणबी मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवण्यात आल्या होत्या, त्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणल्या, त्या फक्त मनोज दादाच्या नेतृत्वामध्ये. सरकारनं त्या ठिकाणी आंदोलन मोडण्याकरता प्रयत्न केले, मला आज बंद नाही पण ते राहवत नाही. आंदोलन मोडण्याकरता लाठी हल्ला झाला, पण छातीत गोळ्या झेलून सुद्धा मराठ्यांची पोरं जरांगे पाटलाची साथ सोडायला तयार नाही. कारण मराठ्यांचे पोरं रडणारे नाहीत तर मराठ्यांचे पोरं लढणारे आहेत ही भूमी साक्ष देते आहे. या पवित्र भूमीमध्ये लाठी हल्ला घडला, आपण त्या घटनेचे साक्षीदार आहात. पण हा लाठी हल्ला नव्हता. लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजला, तो लाठी हल्ला नव्हता. नुसता काठ्या मारलेलं महाराष्ट्रात मिरवलं गेलं, पण इथं गोळीबार सुद्धा झाला होता. अरे आमच्या मराठ्यांच्या पोरावरती, मराठ्यांच्या माता भगिनीवरती गोळीबार करण्यात आलेला आहे. आणि रक्त सांडल्यावर इतिहास घडतो. मराठ्यांचा जालियनवाला बाग सराच्या अंतरवालीत घडला. मराठ्यांचा स्वातंत्र्य दिन याच भूमीत एक दिवस मराठे साजरे करणार आणि कुणबी प्रवर्गातून महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी घेतलेली आहे. पण या व्यासपीठावरून आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये, कारण दादांना कुणी सल्ला देताना मी कधी पाहिलंच नाही, त्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना सल्ला द्यावा अशी हिंमत कधी झालीच नाही. परंतु एवढ्या लोकांच्या संगतीमध्ये मी दादांना सल्ला नाही पण एक विनंती करू शकतो. दादा, 30 पेक्षा अधिक उपोषण आपली झाली. शेतकऱ्याच्या बांधावर आपण उपोषण केलं, अनेक तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपोषण केलं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केलं, साष्ट पिंपळगावला आपण उपोषण केलं, 109 दिवसाचा ठिय्या आपण घेतला, वडीकाळ्या या ठिकाणी आपण उपोषण केलं, अनेक ठिकाणी आपण आरक्षणासाठी उपोषण केली. तुम्हाला डॉक्टर साहेबांना सांगितलंय की याच्यानंतर उपोषण अजिबात करू नका, जर उपोषण केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर उपोषण करत असाल तर आमच्या नजरेत एक गोष्ट येते की तुम्हाला समाजकार्याचं जे व्यसन लागलेलं आहे ना आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं जे व्यसन लागलेलं आहे ना, ते व्यसन कधी सुटणार नाही आम्हाला माहिती आहे. पण महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांचं काळीज तुम्ही आहात. दादा, तुमची या समाजाला गरज आहे. जसं महाराजांच्या स्वराज्यात म्हटलं जायचं, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आदरणीय मनोज दादांना मी विनंती करेल, दादा उपोषण करावं अशी तुमची तब्येत नाही आहे. तुम्ही उपोषण का करताय तर संवैधानिक मार्गाने उपोषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे म्हणून करताय. संविधानाचा आदर आपण करतोय, संवैधानिक मार्गाने आपण सरकारकडे मागणं मागतोय, मागितलं पाहिजे आणि सरकारनं सुद्धा मागणं पूर्ण केलं पाहिजे. सरकार कायम मराठ्यांशी खेळण्याचं काम करतंय. लाठी हल्ला केला, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला, जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कुणी कुत्रे पाठवले, कुणी पिसाळलेले पाठवले, त्याच्यानंतर कुणी डुप्लिकेट एकादशीला वडापाव खाणारे महाराज पाठवले, ते बावळटकर बाळसकर, कुणी उरफाट्या बाहुलीचे
एडिंग केलेला चष्मा घातलेले वकील पाठवले, दादा सगळे पर्याय तुमच्यावर वापरले, पण तुमचं काम पवित्र आहे, तुमचं काम ओरिजिनल आहे ना, सगळे शस्त्र त्या ठिकाणी माघारी गेले, पण दादा आता तुमची समाजाला गरज आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील 1982 साली गेले आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं तरी मराठ्यांना आरक्षण 2024 पर्यंत भेटलं नाही. अण्णासाहेब 82 ला गेले आणि अण्णासाहेबाच्या बलिदानानंतर 2 महिन्यात दादा जन्माला आले. एक अण्णासाहेब गेले, अण्णासाहेब पाटलाच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटलाचा जन्म फक्त 2 महिन्याला झाला. दादा समाजाला आतापर्यंत दिशा देणारं आणि समाजाचं नेतृत्व कोणी नव्हतं, म्हणून समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटत होती. तुमच्यामुळे समाजाला, समाजाच्या न्याय हक्काच्या आंदोलनाला आता दिशा मिळाली. महाराष्ट्रात एक छत्री आहे आणि सगळ्या मराठ्यांना मान्य होईल असं तुमचं नेतृत्व आहे. सगळे मराठे तुमचं ऐकतात, पण या सगळ्या मराठ्यांचं दादा तुम्ही सुद्धा कधीतरी ऐकलं पाहिजे. आणि कोट्यावधी मराठ्यांचं काळीज तुम्ही आहात. उद्या जर आदरणीय दादाच्या जीवाला काही त्या ठिकाणी धोका झाला तर सरकार त्या धोका होण्याची वाट बघतंय. सरकार मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत आहे. सरकारला आदरणीय मनोज दादांची भीती वाटते. दादा सरकारला तशी तुमची भीती वाटते, तेवढीच काळजी मराठ्यांना वाटते. तुमचं कुटुंब, तुमच्या घरातील लेकरं, तुमची पत्नी एवढंच तुमचं कुटुंब नाही तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे तुमचं कुटुंब असं तुम्हीच म्हणताय. या सगळ्या कोट्यावधी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांची हात जोडून, पाया पडून, नारदाच्या गादीवरून, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून लहान आपल्या मुलाच्या वयापासून असणाऱ्या, आपल्या आजोबाच्या वयापर्यंत असणाऱ्या वृद्ध आजोबापर्यंत सगळ्याची प्रामाणिक इच्छा आहे. दादा आपण फक्त उपोषण करून जीवाची चालणी करू नका. या उपोषणाच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही शब्द सांगा, त्या शब्दाखातीर मराठे मुंबईतच नाही तर दिल्लीत सुद्धा यायला तयार आहे. फक्त तुमची आमच्या या समाजाला, आपल्या या समाजाला गरज आहे. कारण मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न फक्त तुम्ही मार्गी लावू शकता. दादांना स्तुती आवडत नाही, पण दादांना एवढीच विनंती असेल, दादा आपण सरकारच्या शब्दाची वाट बघावी. काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होता. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा सुद्धा होती, परंतु आदरणीय दादांनी हैदराबाद संस्थान, त्यानंतर सातारा संस्थान आणि बॉम्बे संस्थान या तीनही संस्थांचे गॅजेट त्या ठिकाणी स्वीकारावे अशी मागणी केलेली आहे. जर हे तिन्ही गॅजेट स्वीकारण्याची मागणी सरकारकडून पूर्ण झाली आणि मराठा आंदोलनातील आदरणीय दादांच्या नेतृत्वातील लढ्यातील सगळ्या मराठा पोरावरती दाखल झालेले खोटे गुन्हे दाखल घेण्याची आदरणीय दादांची आणि समाजाची मागणी का सरकारने पूर्ण केली तर दादा उपोषण सोडणार आहेत. पण दादा सरकारनं मागणी तर सरकार पूर्ण करणार आहे, सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे. जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर बसून मराठी घेणार आहे आणि तुमच्या नेतृत्वात सगळे मराठी सरकारच्या छाताडावर बसायला तयार आहे. फक्त त्याकरता आम्हाला नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही आमच्या नेतृत्व आहात, तुम्ही मराठ्यांचं काळीज आहात, तुम्ही आमच्या समाजाला दिशा देणारे आहात. म्हणून दादा आपली समाजाला गरज आहे. आपण तब्येतीची काळजी घ्या. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मी दादांना विनंती करेल, दादा आपण समाजाकरता, आमच्याकरता जिवंत असणं गरजेचं आहे. लाखो मराठी अंतरवालीला येत आहेत. ज्यांना शक्य होत नाही ना ते मीडियाद्वारे तुम्हाला बघतायत, ज्यांना शक्य होत नाही ना घरी बसून चिंता करतायत. सोशल मीडियावरती आमचा नंबर फिरत असताना यूट्यूबवरून इकडून तिकडून आम्हाला कॉल येत आहेत. आमचे कीर्तनं बघून कॉल येत आहेत, पण लोक आमच्या कीर्तनाबद्दल बोलत नाहीयेत. लोक म्हणतात दादाला सांगा तब्येतीची काळजी घ्या. दादा दररोज शेकडो फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर लोक बोलतात कमी आणि रडतात जास्त. अशा भावना महाराष्ट्रातील लोकांच्या आहे. या सगळ्या लोकभावनेचा विचार करा आणि आपण तब्येतीची काळजी घ्या. इथून पुढच्या काळामध्ये जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना, भगिनींना एकच विनंती करेल, सराठी अंतर्वळीतून येणारा दादांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असेल. इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाची दिशा, ध्येय, धोरण दादा ठरवतील. आरक्षणाच्या लढ्यात पुढं कसं लढायचं दादा ठरवतील. आपण त्यांच्या नेतृत्वात लढू. इथून पुढच्या काळात आदरणीय मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि आदरणीय मनोज दादा बांधतील तेच धोरण.
या एका वाक्यावरती आपल्याला दादांच्या सोबत काम करायचे म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी मंडळी उपस्थित आहेत. मनोज दादा समाजासाठी एवढं मोठं काम करतायत. का करतायत तर महाराज म्हणतात, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, आमच्या नामरूपी बीजाचं नाव आम्हाला वाढायचे. मराठा समाजाचं पाठीमागं पडलेलं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मनोज दादाच्या माध्यमातून झालंय. बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हातात ढालन तलवार घ्यायची गरज नाही. उपोषण नावाचं हत्यार असे, उपोषण नावाचं शस्त्र असे. आदरणीय दादांनी सराटी अंतरवलीच्या पवित्र स्टेजवरून महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या दाढीवाल्या बाबाला सुद्धा घाम फोडला. ही उपोषण नावाच्या शस्त्राची ताकद आहे. पुढे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, या कामात आम्ही सगळ्यांना एकत्र करतो. आदरणीय दादांचा लढा महत्वाचं एक वाक्य सांगून मला थांबायचंय. आदरणीय दादांचा लढा जरी फक्त मराठा समाजासाठी असला ना, तर मराठा आरक्षणाच्या नंतर धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार असं दादांनी छाती ठोकून सांगितले. याचा अर्थ दादा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारं नेतृत्व आहे. सगळा समाज आमच्या सोबत आहे. 18 पगड जाती आमच्या समोर आहे. म्हणून 14 ऑक्टोबरच्या जरांगे पाटलाच्या 1.5 कोटी मराठ्यांच्या विराट सभेत आमच्या घनसावंगीच्या मुसलमानाची पोरं पाणी वाटप करत होते. या परिसरातल्या धनगर बांधवांनी नाश्ता वाटप केला. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून आदरणीय दादा, आपण समाजासाठी लढतायत. समाजाला आपली गरज आहे. जाती जातीत विष पेरण्याचा प्रयत्न ज्यांनी केले ते विष पेरण्याचं काम किती प्रयत्न केला तर ते शक्य झालं नाही, साध्य झालं नाही. हे आपलं आंदोलन चांगल्या गतीने लवकरच मराठा समाजाला यश मिळेल. त्यासाठी मराठा समाज आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आरक्षणाच्या विजयाच्या जल्लोषात आपल्याला सगळ्याला आनंदाने नाचायचंय. आणि त्या आनंदाने नाचायचं आहे, त्या जल्लोषात आपल्याला उड्या मारायच्या, नाचायचं आहे. आणि त्या जल्लोषात नाचण्याकरता प्रत्येक मराठा जिवंत असणं गरजेचं आहे. त्याकरता मराठ्यांच्या कोणत्याही पोरांनी आरक्षण करू नका. कोणत्या मराठ्याच्या तरुणताईनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आपला योद्धा आपल्याला आरक्षण मिळवून देण्याकरता त्या ठिकाणी समर्थ आहे. विठोबा